तर आता आपल्याला एक एक अधिकार कलम वाईज आता आपल्याला अभ्यास करायचा आहे। सुरुवात करतोय आपण पहिला, जे आपण मगाशी यादी पाहिली मूलभूत हक्कांची यादी, त्यामध्ये पहिला जो होता समानतेचा हक्क। तर समानतेचा हक्क हा कलम 14 पासून कलम 18 पर्यंत दिलेला आहे। या प्रत्येक कलमामध्ये समानतेच्या हक्काचा वेगवेगळे पैलू किंवा वेगवेगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला एक एक कलम घेऊन अभ्यास करायचा आहे। लक्षात आलं? तर सुरुवात करतोय आपण कलम 14 मध्ये। कलम 14 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर थोडक्यात या कलमाचा वर्णन जे आहे ते कायद्याचं राज्य, कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण या तीन वेगवेगळ्या संकल्पनांनी केलं जातं। लक्षात आलं? कायद्याचे राज्य, कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण या तीन संकल्पनांनीच कलम 14 जे आहे त्याचं वर्णन केलं जातं। मी हे 2 वेळा रिपीट केलं कारण या वाक्यामध्ये मी ज्या 3 घटक सांगितले त्यात आपल्याला त्या 3 घटकांचा अर्थ आहे तो आपण जर सर्वसाधारण बघितला तर आपल्याला एकच अर्थ आहे असं वाटतं, पण त्यामध्ये फरक आहे। तो फरक आपल्याला अभ्यास करायचा आहे। तत्पूर्वी या कलमामध्ये सांगितलंय काय हे आपण पाहून घेऊयात। तर लक्षात घ्या की कलम 14 मध्ये काय सांगितलेलं आहे की राज्य जे आहे, कोणतं राज्य? कलम 12 मध्ये आपण जे राज्याची व्याख्या पाहिली ते राज्य देशाच्या भारताच्या परिक्षेत्रामध्ये कोणत्याही व्यक्तीमध्ये भेदभाव न करता सगळ्याला कायद्याचं समान संरक्षण देईल आणि परिक्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्ती कायद्यापुढे समान असेल किंवा कायद्यापुढे समान पद्धतीने तिला वागणूक मिळेल। हे 2 कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण हे 2 संकल्पना या कलमामध्ये त्यांनी वापरलेल्या आहेत। या 2 संकल्पनाचे आपल्याला अर्थ समजावून घ्यायचे। तर लक्षात घ्या, आता पहिला पाहूयात आपण कायद्यापुढे समानता। कायद्यापुढे समानता यामध्ये काय येतं की तिथे भेदभावाला मान्यता नसते, कोणत्याही प्रकारचा भेदभाव इथे मान्य केला जात नाही। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा काय आहे की न्यायालय ज्या कायद्यांची अंमलबजावणी करते ते कायदे सगळ्या व्यक्तींसाठी सारखेच असतात। हा दुसरा मुद्दा। आणि तिसरा मुद्दा आहे कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा विशेष अधिकार असत नाही। ह्या 3 घटकांचा समावेश जर असेल किंवा ही जर अशी परिस्थिती असेल तर त्याला म्हणायचं कायद्यापुढे समानता। म्हणजे एक वाक्य थोडक्यात लक्षात ठेवा की कायद्यापुढे समानता असा जेव्हा संकल्पना येईल तेव्हा त्यामध्ये काय येईल की कोणत्याच प्रकारचा भेदभाव तिथे असणार नाही, किंवा दुसऱ्या वाक्य कोणत्याही व्यक्तीला विशेष अधिकार असणार नाही। आता विशेष अधिकार म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला इतर व्यक्तींच्या तुलनेमध्ये विशेष पद्धतीने ट्रीट केलं जातं, विशेष पद्धतीने वागवलं जातं, तेव्हा आपण म्हणतो की त्या व्यक्तीला विशेष अधिकार आहेत। तर असे विशेष अधिकार कोणत्याही व्यक्तीला असत नाहीत, तेव्हा या संकल्पनेला म्हणायचं की कायद्यापुढे समानता। ही एक संकल्पना झाली। पण लक्षात घ्या की अशी जी समानता आहे, कायद्यापुढे समानता आहे, ही देशामधल्या प्रत्येक व्यक्तीला लागूच असते का? हो, नाही। तर लक्षात घ्या की आपले राष्ट्रपती, राज्यपाल जे असतात त्यांना आपण काही विशेष अधिकार दिलेले आहेत। कारण का, तर राष्ट्रपती हा देशाचा काय आहे, एक प्रमुख किंवा प्रथम नागरिक आहे, बरोबर आहे। आणि त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाला रिप्रेझेंट करत असतो, त्यामुळे त्याचे काही प्रतिष्ठा जपणं, त्याला प्रतिष्ठा सन्मान देणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण राष्ट्रपतींना काही विशेष अधिकार देतो। म्हणजे लक्षात घ्या की राष्ट्रपतींच्या विरोधात, तो जो राष्ट्रपती पदावरती असणारा व्यक्ती असतो त्याच्या विरोधात फौजदारी प्रक्रिया सुरू करता येत नाही जेव्हा तो त्या पदावरती कार्यरत असतो तेव्हा। तर हा त्याला विशेष अधिकार आहे। देशातल्या इतर किंवा तुम्हा आम्हासारख्या एखाद्या सामान्य नागरिकाला हा अधिकार आहे का? नाही। आपल्या विरोधात आपण एखादा गुन्हा केला किंवा गुन्हेगारी सदृश्य कृत्य केलं तर आपल्या विरोधात फौजदारी कायद्यानुसार फौजदारी प्रक्रिया चालू केली जाणार आहे। परंतु तुम्ही जर राष्ट्रपती असाल तर तुम्हाला यापासून मुक्तता आहे। म्हणजे लक्षात घ्या की इथं मात्र मग आता कायद्यापुढे समानता म्हणता येते का? नाही। कायदा सगळ्यांसाठी समान आहे का? तर नाही। राष्ट्रपतींसाठी तो वेगळा आहे आणि सामान्य लोकांसाठी वेगळा आहे। इथे राष्ट्रपतींना विशेष अधिकार आहे। म्हणजे ही जी संकल्पना आहे कायद्यापुढे समानता, ही संकल्पना
सगळ्याच बाबींसाठी लागू होत नाही. आपण काय केलेले आहे की सर्वसाधारण लोकांसाठी काही परिस्थितीमध्ये ही कायद्यापुढे समानता ही संकल्पना स्वीकारलेली आहे. परंतु याबरोबरच दुसरी देखील संकल्पना स्वीकारलेली आहे. कोणती दुसरी? तर ती मगाशी सांगितलेली कायद्याचे समान संरक्षण ती. आणि या कायद्याच्या समान संरक्षण या संकल्पनेमध्ये मात्र भेदभावाला मान्यता असते, कायदेशीर मान्यता असते. आणि थोडक्यात याचं वर्णन कसं केलं जातं तर समान परिस्थितीत समान व्यक्तींना समान पद्धतीने वागवलं जातं, म्हणजेच कायद्याचे समान संरक्षण असा त्याचा अर्थ होतो. आता थोडं मी त्याचं स्पष्टीकरण देऊन सांगतो की समान परिस्थितीत समान व्यक्तींना समान पद्धतीने वागवणं म्हणजे काय. तर लक्षात घ्या की सर्वसाधारण परिस्थिती आहे, समान व्यक्तींना, समान व्यक्ती म्हणजे कोणत्या? राष्ट्रपती, राज्यपाल ह्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या काय आहेत? एका विशिष्ट पदावर असणाऱ्या किंवा देशातल्या एका घटनात्मक उच्च पदावरती असणाऱ्या व्यक्ती आहेत. तर या व्यक्ती काय झाल्या? एका समान पातळीवर झाल्या, बरोबर आहे. तर या समान व्यक्तींना कोणते कायदे? काही कायदे म्हणजे फौजदारी कायदा जो आहे तो यांना काय होतो? जरा वेगळ्या पद्धतीने लागू होतो. म्हणजे ते पदावर असताना फौजदारी कायदा त्यांना लागू होत नाही. किंवा दिवाणी प्रक्रिया त्यांच्या विरोधात जर सुरू करायची असेल तर त्यांना 2 महिन्यांची पूर्वसूचना दिली जाते आणि त्यानंतर ती दिवाणी प्रक्रिया त्यांच्या राष्ट्रपती असेल किंवा राज्यपाल असेल यांच्या विरोधात सुरू केली जाते, बरोबर आहे. तर हा जो कायदा आहे तो या समान व्यक्तींना, समान कायदा आहे तो समान पद्धतीने लागू केला जातो. आता दुसऱ्याकडे या की सामान्य तुम्ही व्यक्ती आहात, तर दिवाणी प्रक्रिया तुमच्या विरुद्ध जर सुरू करायची असेल तर तुम्हाला 2 महिन्याची पूर्वसूचना दिली जाते का? नाही. तुमच्या विरोधात थेट तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झाला की लगेच प्रक्रिया सुरू केली जाते. मग आता इथे जो भेदभाव झाला तो कशा पद्धतीने भेदभाव केला तर तुम्ही राष्ट्रपतीच्या बरोबरीचे नाहीत, म्हणजे राष्ट्रपतीच्या समान पातळीवर तुम्ही नाही, तुमची पातळी वेगळी आहे. तर दुसरी जी काही पातळी आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रपती, राज्यपाल या व्यक्ती सोडून सर्वसाधारण जनतेचा समावेश होतो ती दुसरी पातळी. आता यामध्ये मात्र प्रत्येक व्यक्तीला समान पद्धतीनेच वागवलं जाईल. लक्षात येते की म्हणजेच काय तर इथे भेदभावाला मान्यता दिली जाते पण ती कायदेशीररित्या मान्यता दिली जाते आणि समान पातळीवर समान परिस्थितीत लोकांना वागणूक समान पद्धतीने दिली जाते आणि या संकल्पनेला म्हटलं जातं कायद्याचं समान संरक्षण. म्हणजे लक्षात आलं, कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण या 2 संकल्पना ऐकायला जरी सारख्या वाटत असल्या तरी त्या सारख्या नाहीत. त्यामध्ये फरक काय आहे तो पाहिला आपण की कायद्यापुढे समानता हा जेव्हा शब्द प्रयोग येतो तेव्हा त्याच्यामध्ये कसल्याच स्वरूपाचा भेदभावाला जागा नाही. तिथे सगळे लोक, मग तो राष्ट्रपती, राज्यपाल किंवा कोणीही असू द्यात, त्या प्रत्येक व्यक्तीला समान म्हणूनच ट्रीट केलं जातं. तर कायद्याचं समान संरक्षण ही संकल्पना तुम्ही जेव्हा वापरता तेव्हा मात्र तिथे भेदभाव, तो पण कसा, एक वाजवी भेदभावाला तिथे मान्यता दिलेली असते आणि ती मान्यता कायदेशीररित्या असते आणि समान पातळीवर लोकांना किंवा समान पातळीवर असणाऱ्या लोकांना समान पद्धतीने ट्रीट केलं जातं. तर लक्षात आलं. तर या 2 संकल्पना आहेत आणि या दोन्ही संकल्पना कलम 14 मध्ये आपण स्वीकारलेल्या आहेत. आणखी एक लक्षात घ्या की कलम 14 मध्ये आणखी काय सांगितलेलं आहे. तर कलम 14 मध्ये सांगितलेलं आहे की भारताच्या परिक्षेत्रात, म्हणजेच काय तर भारताचं जे काही आपलं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्येच हा अधिकार प्राप्त होतो. आता हा अधिकार कोणाला प्राप्त होतो, म्हणजे फक्त भारतीय लोकांनाच प्राप्त होतो का परदेशी व्यक्तींना प्राप्त होतो? तर शब्द काय वापरलेला आहे की कोणत्याही व्यक्तीला, म्हणजे इथे व्यक्ती हा शब्द वापरलेला आहे, नागरिक हा शब्द नाही. म्हणजेच काय तर हा जो काही कायद्याचं समान संरक्षण असेल किंवा कायद्यापुढे समानता असेल, हा जो अधिकार आहे, मूलभूत हक्क आहे, तो परदेशी व्यक्ती त्याचबरोबर भारतीय नागरिक या दोघांनाही प्राप्त होतो. तर या 2-3 गोष्टी आहेत त्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता याच्यावरती काही आता एक्झॅक्टली मला आठवत नाही की कोणती परीक्षा होती, पण त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला होता, परदेशी व्यक्ती आणि भारतीय व्यक्ती. तर कलम 14 मध्ये दिलेला समानतेचा हक्क जो आहे तर तो परदेशी व्यक्तींना त्याचबरोबर भारतीयांना लागू होतो अशा स्वरूपाचं वाक्य होतं आणि मग त्याच्यातून ते योग्य अयोग्य निवडायचं होतं. तर हा एक मुद्दा क्लिअर करणं गरजेचं आहे.
कोणाला तो लागू आहे किंवा कोणाला तो प्राप्त होतो. आणि त्यानंतर एक संकल्पना म्हणून कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण या दोन्हींची जी काही संकल्पना आहे ती माहीत असणं गरजेचं आहे. त्यामध्ये फरक जो आहे तो माहीत असणं गरजेचं आहे. तर हे गोष्ट झाल्यानंतर आपण पुढे जातोय. आता हा समानतेचा कायदा झाला, पण याला काही अपवाद आहेत. जसं मी मगाशी सांगितलं, राष्ट्रपती आणि राज्यपाल, बरोबर आहे. तर या दोघांना काही विशेष अधिकार आहेत. या कलम 14 मध्ये जे काही समानतेचं तत्व दिलेलं आहे त्याला तो अपवादच आहे ना, कारण राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष अधिकार प्राप्त होतात आणि त्यामुळे या समानतेच्या हक्काचा तो एक अपवाद ठरतो. त्याबरोबरच आता राष्ट्रपती आणि राज्यपाल यांव्यतिरिक्त आणखी कोणाला विशेष अधिकार आहेत, तर ते असतात संसदेचे सदस्य किंवा मंत्री यांना काही विशेष अधिकार असतात. म्हणजे आपण एक सामान्य जनता म्हणून आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आता ते आपण पुढे जेव्हा भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहणार आहोत त्यामध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत की त्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, तुम्हाला कोणकोणती स्वातंत्र्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अंतर्गत उपभोगता येतात ते आपण पाहणार आहोत. परंतु सामान्य लोकांना जो काही भाषणाचा हक्क आहे त्याच्यावरती जी बंधने आहेत ती बंधने संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाचे जे सदस्य असतात आणि ते जेव्हा त्या संसदेमध्ये कायदेमंडळामध्ये भाषण करतात, ते आपले विचार व्यक्त करतात, त्यावेळी ते जे भाषण करतात त्यावरती असणारी बंधने ही खूप कमी आहेत. त्यांना जास्त आपण भाषणाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे सामान्य लोकांपेक्षा, सामान्य जनतेपेक्षा त्यांना असणारा तो एक विशेष अधिकार आहे. आणि त्यामुळे समानतेचे जे तत्व आता कलम 14 मध्ये आपण सांगितलं त्याला तो एक अपवाद ठरतो. त्याबरोबरच याच भागामध्ये म्हणजे भाग 3 मध्ये कलम 31 ABC अशी 3 कलमं आहेत. कलम 31 ABC आणि या 3 कलमामध्ये या समानतेच्या हक्का संदर्भात काही अपवाद दिलेले आहेत. त्यामध्ये कलम 31C जे आहे ते काय आहे तर ते लक्षात असणं गरजेचं आहे. तर न्यायालयानं या बाबतीत एक वाक्य देखील वापरलेलं आहे की काय, जेव्हा कलम 31C प्रवेश करतं तेव्हा कलम 14 बाहेर पडतं. अशाच ह्या वाक्यावरती एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे की 31ABC ही तिन्ही कलम जी आहेत ती मूलभूत हक्कावरती मर्यादा घालणारी कलमे आहेत. परंतु जेव्हा पर्टिक्युलरली कलम 14 मध्ये जे समानतेचा मूलभूत हक्क दिलेला आहे त्या मूलभूत हक्काच्या संदर्भात जर प्रश्न आला तर त्यातलं फक्त कलम 31C याचा उल्लेख करावा लागतो. आणि 31C हे या कलम 14 मधल्या मूलभूत हक्कावरती मर्यादा आणणारं किंवा त्याला काही कारणासाठी रद्द करणार आहे. आता जेव्हा आपण ते डिटेलमध्ये पाहू पुढे जाऊन 31ABC काय आहेत ही तिन्ही कलमे व्यवस्थित डिटेलमध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी थोडक्यात सांगतो की 31C मध्ये काय आहे की मार्गदर्शक जी तत्वे आहेत त्यामधले 2 घटक आहेत की ज्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार जेव्हा कायदा करतं तेव्हा कलम 14 मध्ये जे समानतेचं तत्व दिलेलं आहे त्याचं उल्लंघन केलं तरी चालेल अशा स्वरूपाचं जे काही स्वातंत्र्य आहे ते राज्याला दिलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे 31C ची अंमलबजावणी जेव्हा केली जाते तेव्हा कलम 14 जे आहे ते रद्द होतं. आणि म्हणून न्यायालयाने हे वैध देखील ठरवलेलं आहे. आणि म्हणूनच न्यायालयाने ते प्रसिद्ध वाक्य वापरलेलं आहे की जेव्हा कलम 31C प्रवेश करतं तेव्हा कलम 14 हे बाहेर पडतं. आणि म्हणून हा 31C आपल्याला अपवाद या शीर्षकाखाली माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर परदेशी व्यक्ती किंवा परदेशी वकील असतात किंवा परदेशांचे शासक म्हणजे समजा रशियाचे पुतीन जर आपल्या देशामध्ये आले तर त्यांनाही काही विशेष अधिकार दिले जातात. आणि कलम 14 मध्ये जे काही दिलेलं आहे समानतेचं तत्व तर त्याचं या ठिकाणी त्याला तो अपवाद ठरतो. तर हे काही अपवाद आपण पाहिलेले आहेत. म्हणजे लक्षात आलं कलम 14 मध्ये काय सांगितलेलं आहे की राज्य भारताच्या परिक्षेत्रात प्रत्येक व्यक्तीला कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण प्रदान करेल. हे कलम 14 मध्ये सांगितलंय. आणि त्यानंतर आपण पाहिलं की कायद्याची पुढे समानता किंवा कायद्याचं समान संरक्षण ह्यामध्ये फरक काय आहे तो आपण पाहिला.
आणि हे झाल्यानंतर आपण त्याचे अपवाद पाहिले. त्या अपवादामध्ये काय काय पाहिलं? राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे विशेष अधिकार, त्यानंतर संसद किंवा राज्य विधिमंडळ असेल त्यांच्या सदस्यांचे भाषण स्वातंत्र्याचे विशेष अधिकार, त्याचबरोबर कलम 31C चं कलम 14 असणारं वर्चस्व, आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी परदेशी शासक, परदेशी व्यक्ती किंवा परदेशी वकील यांना असणारा विशेष अधिकार. तर लक्षात आलं, हे एकंदरीतच कलम 14च्या बाबतीमध्ये या गोष्टी होत्या. आता आपल्याला पुढच्या कलमाकडे वळायचे, कलम 15. आता कलम 15 जे आहे ते काय आहे तर भेदभावाविरुद्धचं कलम असं त्याला म्हटलं जातं. या कलम 15 मध्ये काय सांगितलेलं आहे की राज्य जे आहे ते भारतीय नागरिकांमध्ये काही कारणे दिलेली आहेत. कोणती कारणे आहेत तर ती 5 कारणे आहेत. ती कारणे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ती कोणती आहेत? धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्माचं ठिकाण. या 5 कारणांसाठी राज्य कोणत्याही भारतीय नागरिकामध्ये कसल्याही स्वरूपाचा भेदभाव करणार नाही. तर लक्षात आलं, हे आहे कलम 15. लक्षात आलं. आता याची फोड आपण करूया, एक एक अर्थ पाहूया. त्यांनी शब्द वापरलेला केवळ हा शब्द खूप महत्वाचा आहे. तो काय वापरलेला आहे की धर्म, जात, वंश, लिंग आणि जन्माचं ठिकाण. केवळ या 5 कारणांसाठीच किंवा या 5 कारणांमुळेच राज्य भेदभाव करू शकत नाही. इतर कारणे जर असतील तर त्या बाबतीत मात्र राज्याला नागरिकांमध्ये भेदभाव करता येतो. तर ही एक गोष्ट आहे. आणि त्यानंतर दुसरी आहे ती म्हणजे हा जो काही भेदभाव न करण्याचा हक्क आहे किंवा भेदभाव राज्य करणार नाही अशा स्वरूपाचा हक्क दिलेला आहे, तर तो हक्क फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनाच प्राप्त झालेला आहे. परदेशी व्यक्तींना तो प्राप्त नाही. तर हे या 2 गोष्टी इथं या पहिल्या वाक्यातून क्लिअर असणं गरजेचं आहे. आता हे काय झालं की राज्याने, आता मी जे काही पहिलं उपकलम सांगितलं, मी जे वाक्य आता सांगितलं की राज्य भारतीय नागरिकांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्माचं ठिकाण या 5 कारणांवरून भेदभाव करणार नाही. इथे राज्याने भेदभाव करायचा नाही असं सांगितलेलं आहे, बरोबर आहे. आणि याचं पुढचं जे उपकलम आहे त्यामध्ये काय आहे की याच 5 कारणावरून त्याच भारताच्या नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही, परंतु कोणाकडून? नागरिकांकडून. पहिल्या उपकलमात राज्य भेदभाव करणार नाही असं आहे, तर दुसऱ्या उपकलमामध्ये तुम्हा आम्हासारखे नागरिक इतर नागरिकांमध्ये याच 5 कारणावरून भेदभाव करणार नाहीत असं दिलेलं आहे. म्हणजे लक्षात आलं, कलम 15 आहे, आपण कलम 15 पाहतोय आणि त्यामध्ये ही पहिली 2 उपकलम की ज्यामध्ये पहिल्या उपकलमात राज्य भेदभाव करणार नाही असं सांगितलेलं आहे, तर दुसऱ्या उपकलमामध्ये तुम्हा आम्हासारखे सामान्य लोक इतर लोकांमध्ये भेदभाव करणार नाहीत हे सांगितलेलं आहे. आता हे भेदभाव जे इतर लोक किंवा सामान्य लोक इतर लोकांमध्ये भेदभाव करणार नाहीत, पण ते कुठे भेदभाव केला जाणार नाही हे देखील घटनेमध्ये दिलेलं आहे. आणि यामध्ये साधारणपणे सार्वजनिक ठिकाणी दिलेले आहेत, म्हणजे दुकाने असतील, सार्वजनिक उपहारगृहे असतील किंवा सार्वजनिक ठिकाणी पाणवठे असतात, तलाव असतात, सार्वजनिक पाण्याचे स्रोत असतात. तर अशा सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही. तर अशा स्वरूपाचं हे कलम 15 मधली पहिली 2 उपकलम आहेत. म्हणजे लक्षात आलं. आता या 2 मध्ये काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पहिलं उपकलम राज्यावरती बंधन आणतं, दुसरं उपकलम व्यक्ती तुम्हासारखे जे सामान्य जनता आहे, सामान्य नागरिक आहेत त्यांच्यावरती भेदभाव न करण्याचं बंधन आणतं, बरोबर आहे. दुसरा मुद्दा, जी 5 कारणं आहेत ती 5 कारणं लक्षात असली पाहिजेत. यावरती देखील बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे की कलम 15 मध्ये जी काही भेदभाव करण्याची कारणे किंवा भेदभाव न करण्याची कारणे दिली आहेत ती खालीलपैकी कोणकोणती आहेत. तर ती 5 कारणं आपल्याला पक्की डोक्यामध्ये फिट असणं गरजेचं आहे. आता ही 2 उपकलमे आहेत ती भेदभाव करायचा नाही असं सांगतात, तर पुढची आणखी 3 उपकलम आहेत ती याच्यावरती अपवाद म्हणून आहेत. म्हणजे आता जे आपण भेदभाव करायचा नाही असं सांगितलं तर याला काही अपवाद आहेत आणि ते अपवाद पुढच्या येणाऱ्या 3 उपकलमात दिलेले आहेत आणि ते आपल्याला आता पाहायचेत. तर काय आहेत, तर एक आहे उपकलम 3, त्यामध्ये सांगितलेलं आहे की महिला आणि बालके यांच्या विकासासाठी
राज्याने विशेष तरतुदी केल्या तर त्या ग्राह्य धरल्या जातील किंवा त्या अवैध आहेत असं घोषित करता येणार नाही. आता लक्षात घ्या की जेव्हा महिला आणि बालके यांच्यासाठी राज्य काही विशेष तरतुदी करतं, याचाच अर्थ काय केला जातो की त्यांच्यामध्ये भेदभाव केला जातोय. बरोबर आहे. महिलांसाठी जर एखादी विशेष तरतूद केली, आता समजा एक उदाहरण घेऊया आपण, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना महाराष्ट्र राज्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये 50% आरक्षण आहे. बरोबर आहे. आता महिलांना 50% आरक्षण आहे हा एक लिंग आधारित भेदभावच केला जातोय. बरोबर आहे. म्हणजे भारताच्या नागरिकांमध्ये महिलांना ही अशी विशेष तरतूद जेव्हा पुरवली जाते तेव्हा एक प्रकारे हा लिंग आधारित भेदभावच आहे. आणि मग आता हा भेदभाव केला जातोय म्हणजे हा घटनाबाह्य ठरवायचा का? तर नाही. कारण का? तर महिला, बालके हे जे घटक आहेत हे दुर्बल घटक आहेत आणि त्यामुळे यांना अशा काही विशेष तरतुदी पुरवणं गरजेचं आहे की जेणेकरून ते इतर जे काही घटक आहेत, सक्षम घटक आहेत, सबल घटक आहेत, त्यांच्या बरोबरी करू शकतील. यासाठी दुर्बल घटकांना काही आपल्याला विशेष तरतुदी पुरवाव्या लागतात आणि त्या विशेष तरतुदी पुरवता याव्यात यासाठीच ह्या उपकलमाचा समावेश केलेला आहे. लक्षात आलं? हे उपकलम 3. आता पुढे एक उपकलम आहे, उपकलम क्रमांक 4. यामध्ये काय दिलेलं आहे तर आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय लोक म्हणजेच कोण? तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी विशेष तरतुदी राज्य करू शकेल. म्हणजे उपकलम 3 जे आपण याच्या अगोदर पाहिलं त्यामध्ये महिला आणि बालकांसाठी विशेष तरतुदी राज्य करेल असं सांगितलेलं आहे. तर पुढच्या उपकलमात काय सांगितलेलं आहे की शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय जे आहेत त्यांच्यासाठी विशेष तरतुदी राज्य करेल असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. बरोबर आहे. एकंदरीतच हे जे उपकलम 4 आहे त्यामध्ये काय होतं, आरक्षण जे आहे, कुठलं आरक्षण? इतर कोणत्या, म्हणजे एखादी योजना असेल त्यामध्ये काही विशेष प्राप्ती जर त्या मागासवर्गीय लोकांना द्यायची असेल, विशेष त्यांना ट्रीट करायचं असेल तर अशा स्वरूपाचं योजना, अशा स्वरूपाचा नियम सरकार किंवा राज्य करू शकतं. तर हे उपकलम 4 मध्ये येतं. त्यानंतर उपकलम 5 आहे ते खूप महत्त्वाचं आहे. का? तर त्यामध्ये आत्ता आपल्याला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना जे काही शैक्षणिक आरक्षण आहे तर ते आरक्षण या उपकलम 5 ने आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि याच्यावरती प्रश्न देखील एका मुख्य परीक्षेमध्ये आलेला आहे की शैक्षणिक आरक्षण हे खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे. आणि त्यामध्ये फक्त कलम 15 असं दिलेलं नव्हतं, तर कलम 15 मधलं 3, 4, 5 अशी उपकलम दिलेली होती. आणि त्यामुळे हे उपकलम सहित आपल्याला माहीत असलं पाहिजे की कलम 15 मध्ये उपकलम 5 हे काय आहे तर शैक्षणिक आरक्षण पुरवतं. कोणाला आरक्षण पुरवतं? पण ते शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय लोक म्हणजेच कोण? अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना हे शैक्षणिक आरक्षण पुरवतं. आता लक्षात घ्या की शैक्षणिक आरक्षण म्हणजे काय? तर सरकारच्या अनुदानानुसार किंवा सरकारच्या अनुदानाच्या माध्यमातून चालणाऱ्या शैक्षणिक संस्था किंवा अनुदानाशिवाय चालणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्था या दोन्ही शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासंदर्भात हे आरक्षण आहे. बरोबर आहे. तर या दोन्ही संस्था म्हणजे फक्त सरकारचं ज्याला अनुदान मिळतं तेवढ्या संस्था नाहीत, तर खाजगी संस्था ज्या शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यामध्ये देखील काही आरक्षण या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना घटनेमध्ये दिलेलं आहे. आणि ते या उपकलम 5 मध्ये दिलेलं आहे 15 मधल्या. तर लक्षात आलं? आता मी पुन्हा एकदा हे जे आपण आता 15 कलम पाहिलेलं आहे तर ते आपण पुन्हा एकदा त्याच्यावरती ओव्हरव्ह्यू टाकणार आहोत. कलम 15 मध्ये किती उपकलमे आहेत? 5. बरोबर आहे. पहिली 2 उपकलमे नागरिकांमध्ये भेदभाव केला जाऊ नये असं सांगतात. त्यासाठी 5 कारणंही देतात. धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्माचं ठिकाण या केवळ 5 कारणावरून भेदभाव केला जाऊ नये असं सांगतात. पहिलं उपकलम जे आहे ते काय सांगतं की राज्याने भेदभाव करू नये. तर दुसरं उपकलम सांगतं की सामान्य नागरिकांनीच इतर नागरिकांमध्ये भेदभाव करू नये. बरोबर आहे. एक क्लिअर झालं. आणि पुढची 3 उपकलम, उपकलम 3, उपकलम 4 आणि उपकलम 5 ही जी 3 उपकलम आहेत ती पहिल्या 2 उपकलमामध्ये जे सांगितलं आपण
त्याला अपवाद आहेत. कशी? तिसऱ्या उपकलमात सांगितलंय महिला आणि बालके यांच्यासाठी सरकार विशेष तरतुदी करेल. बरोबर आहे. म्हणजे लक्षात घ्या की आता परीक्षेमध्ये जो मगाशी मी सांगितलं की शैक्षणिक आरक्षण जे आहे मागासवर्गीयांना त्यासाठी कोणतं उपकलम हे विचारलं होतं परीक्षेत. परंतु जर येणाऱ्या परीक्षेत जर विचारलं की महिलांना जे आरक्षण दिलं जातं ते कोणत्या उपकलमांतर्गत येतं, तर त्यावेळी तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? कलम 15 मधलं उपकलम 3. बरोबर आहे. तर हा एक मुद्दा झाला. आता आणखी एक मी प्रश्न विचारतो तुम्हाला की मागासवर्गीयांना जे आरक्षण दिलं जातं कुठे? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, तर ते आरक्षण खालीलपैकी कोणत्या कलमानुसार दिलं जातं? याचं उत्तर काय असेल? 15चं उपकलम 4. पण जर यामध्ये थोडा फरक केला की मागासवर्गीयांनाच शैक्षणिक आरक्षण कोणत्या कलमानुसार दिलं जातं, तर त्यावेळी तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? कलम 15 मधलं उपकलम 5. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला जेव्हा राजकीय आरक्षण दिलं जातं कोणाला? मागासवर्गीयांना, ते आरक्षण उपकलम 4 ने मिळतं, तर शैक्षणिक आरक्षण उपकलम 5 ने मिळतं. म्हणजे लक्षात आलं? तर हे कलम एकंदरीतच कलम 15 आहे ज्याच्यामध्ये भेदभावाला प्रतिबंध केलेला आहे. लक्षात आलं? आणि त्यामधली उपकल्म देखील लक्षात घेणं गरजेचं आहे, प्रत्येक शब्द ना शब्द. बरोबर आहे. आता आपण पुढच्या कलमाकडे जाऊयात.